पंचायत राज या विषयावर आधारित 30 प्रश्न त्यांच्या 4 पर्यायांसह व योग्य उत्तरासह दिले आहेत. हे सर्व प्रश्न MPSC, तलाठी, झेडपी, पोलीस भरती, TET वगैरे परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. प्रश्न 1. भारतात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? A. 1950, B. 1952, C. 1959, D. 1962. योग्य उत्तर आहे C. 1959. प्रश्न 2. भारतात पंचायत राज व्यवस्थेचा पाया घालणारा अहवाल कोणता होता? A. कोठारी आयोग, B. बलवंतराय मेहता समिती, C. अशोक मेहता समिती, D. LM सिंघवी समिती. योग्य उत्तर आहे B. बलवंतराय मेहता समिती. प्रश्न 3. पंचायत राज व्यवस्थेचे घटनात्मक मान्यतेसाठी कोणता घटना दुरुस्ती अधिनियम करण्यात आला? A. 42वा, B. 52वा, C. 73वा, D. 61वा. योग्य उत्तर आहे C. 73वा. प्रश्न 4. 73वा घटना दुरुस्ती अधिनियम कधी लागू झाला? A. 26 जानेवारी 1993, B. 15 ऑगस्ट 1990, C. 2 ऑक्टोबर 1992, D. 1 जानेवारी 1992. योग्य उत्तर आहे A. 26 जानेवारी 1993. प्रश्न 5. पंचायत राज संस्थेमध्ये किती स्तर असतात? A. 1, B. 2, C. 3, D. 4. योग्य उत्तर आहे C. 3. प्रश्न 6. ग्रामपंचायतचा प्रमुख कोण असतो? A. तहसीलदार, B. सरपंच, C. जिल्हाधिकारी, D. गटविकास अधिकारी. योग्य उत्तर आहे B. सरपंच. प्रश्न 7. पंचायत समितीचे प्रमुख कोण असतो? A. सरपंच, B. सभापती, C. गटविकास अधिकारी, D. उपविभागीय अधिकारी. योग्य उत्तर आहे B. सभापती. प्रश्न 8. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? A. जिल्हाधिकारी, B. सरपंच, C. मुख्य कार्यकारी अधिकारी, D. अध्यक्ष. योग्य उत्तर आहे C. मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न 9. खालीलपैकी कोणती पंचायत राज संस्थेची तिसरी पातळी आहे? A. पंचायत समिती, B. ग्रामसभा, C. जिल्हा परिषद, D. राज्यमंत्री. योग्य उत्तर आहे C. जिल्हा परिषद. प्रश्न 10. ग्रामसभा म्हणजे काय? A. सर्व ग्रामपंचायती सदस्यांचे संमेलन, B. सर्व गावकऱ्यांचे संमेलन, C. शिक्षकांचे संमेलन, D. सरपंचांचे संमेलन. योग्य उत्तर आहे B. सर्व गावकऱ्यांचे संमेलन. प्रश्न 11. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची निवडणूक कोण राबवतो? A. जिल्हाधिकारी, B. पंचायत राज विभाग, C. राज्य निवडणूक आयोग, D. लोकसभा. योग्य उत्तर आहे C. राज्य निवडणूक आयोग. प्रश्न 12. सरपंचाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? A. 4 वर्ष, B. 5 वर्ष, C. 6 वर्ष, D. 3 वर्ष. योग्य उत्तर आहे B. 5 वर्ष. प्रश्न 13. ग्रामपंचायत ही कोणत्या सरकारच्या अधिपत्याखाली असते? A. केंद्र सरकार, B. राज्य सरकार, C. जिल्हा प्रशासन, D. लोकसभा. योग्य उत्तर आहे B. राज्य सरकार. प्रश्न 14. भारतातील पहिली पंचायत कोणत्या राज्यात स्थापन झाली होती? A. राजस्थान, B. महाराष्ट्र, C. तामिळनाडू, D. गुजरात. योग्य उत्तर आहे A. राजस्थान. प्रश्न 15. महिला उमेदवारांसाठी पंचायत निवडणुकीत किती टक्के आरक्षण आहे? A. 25%, B. 33%, C. 50%, D. 10%. योग्य उत्तर आहे C. 50%. प्रश्न 16. पंचायत राज संस्थेला निधी कोण पुरवतो? A. केंद्र सरकार, B. राज्य सरकार, C. दोन्ही A व B, D. फक्त जिल्हा परिषद. योग्य उत्तर आहे C. दोन्ही A व B. प्रश्न 17. ग्रामपंचायतीला काय निर्णय घेता येतो? A. महसूल संकलन, B. शिक्षण, C. स्वच्छता, D. वरील सर्व. योग्य उत्तर आहे D. वरील सर्व. प्रश्न 18. जिल्हा परिषद सदस्य कोण निवडतो? A. लोक, B. मुख्यमंत्री, C. राज्यपाल, D. सरपंच. योग्य उत्तर आहे A. लोक. प्रश्न 19. पंचायत समिती पातळीवर कोणते अधिकारी असतात?
ए. गटविकास अधिकारी, बी. सरपंच, सी. अध्यक्ष, डी. ए आणि सी दोन्ही. योग्य उत्तर आहे डी. ए आणि सी दोन्ही. प्रश्न 20. पंचायत राज व्यवस्था भारताच्या कोणत्या भागात लागू आहे? ए. फक्त ग्रामीण, बी. फक्त शहरी, सी. फक्त महानगर, डी. सर्वत्र. योग्य उत्तर आहे ए. फक्त ग्रामीण. प्रश्न 21. सरपंचाची निवड कोण करतो? ए. ग्रामसेवक, बी. ग्रामसभा, सी. पंचायत समिती, डी. जिल्हा परिषद. योग्य उत्तर आहे बी. ग्रामसभा. प्रश्न 22. ग्रामसेवक कोणत्या कार्यालयांतर्गत कार्य करतो? ए. जिल्हा परिषद, बी. पंचायत समिती, सी. तहसील कार्यालय, डी. महसूल विभाग. योग्य उत्तर आहे बी. पंचायत समिती. प्रश्न 23. पंचायत राज संस्थेच्या अंतर्गत कितीही वेळा पुनर्निवडणूक होऊ शकते का? ए. नाही, बी. हो, सी. फक्त 2 वेळा, डी. फक्त एकदाच. योग्य उत्तर आहे बी. हो. प्रश्न 24. सरपंच बडतर्फ करण्याची प्रक्रिया कोण सुरू करू शकतो? ए. जिल्हाधिकारी, बी. ग्रामसभा, सी. पंचायत समिती, डी. न्यायालय. योग्य उत्तर आहे बी. ग्रामसभा. प्रश्न 25. पंचायत राज व्यवस्थेचा उद्देश काय आहे? ए. केंद्र शासनाचे बळकटीकरण, बी. लोकशाहीचा प्रसार, सी. ग्रामीण लोकांना अधिकार देणे, डी. बी आणि सी दोन्ही. योग्य उत्तर आहे डी. बी आणि सी दोन्ही. प्रश्न 26. ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य असतात हे ठरते कशावरून? ए. गावाचा भूभाग, बी. लोकसंख्या, सी. जिल्हाधिकारी, डी. मुख्यमंत्री आदेश. योग्य उत्तर आहे बी. लोकसंख्या. प्रश्न 27. जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण निवडतो? ए. गटविकास अधिकारी, बी. पंचायत समिती, सी. जिल्हा परिषद सदस्य, डी. राज्य सरकार. योग्य उत्तर आहे सी. जिल्हा परिषद सदस्य. प्रश्न 28. राज्य निवडणूक आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? ए. मुख्य निवडणूक आयुक्त, बी. राज्यपाल, सी. मुख्यमंत्री, डी. स्वतंत्र आयोगाचा प्रमुख. योग्य उत्तर आहे डी. स्वतंत्र आयोगाचा प्रमुख. प्रश्न 29. पंचायत राज संस्थांचा निधी कोणत्या प्रकारे मिळतो? ए. राज्य अर्थसंकल्पातून, बी. केंद्र पुरस्कृत योजना, सी. स्वतःचा महसूल, डी. वरील सर्व. योग्य उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न 30. पंचायतींचे लेखापरीक्षण कोण करते? ए. सीएजी, बी. जिल्हाधिकारी, सी. सरपंच, डी. गटविकास अधिकारी. योग्य उत्तर आहे ए. सीएजी.